हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे डिअर नर्सेस आणि मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त अमर, जो तुम्हाला टीच करतोय ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजी. या ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजीच्या आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहे व्हॉट इज मीन बाय पेरिनेटल मॉर्टॅलिटी. हा जो पेरिनेटल मॉर्टॅलिटी आहे ते काय असणार आहे, तर पेरिनेटल मॉर्टॅलिटी समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की व्हॉट इज मीन बाय पेरिनेटल पिरियड. आता हा जो पेरिनेटल टाइम पिरियड असणार आहे, पेरिनेटल पिरियड कोणता असणार आहे, तर पेरिनेटल पिरियड स्टार्ट होतो, इट स्टार्ट फ्रॉम द 28 वीक्स ऑफ गेस्टेशन. जो गेस्टेशन म्हणजे काय, तर गेस्टेशन इट मीन्स नॉर्मल प्रेग्नन्सी. जो काही प्रेग्नन्सीचे वीक्स आहेत त्या प्रेग्नन्सीच्या वीक्स मधला 28 वीक्स पासून काय होणार, तो स्टार्ट होणार आहे आणि एंड होणार आहे, इट एंड्स टिल द 7th डे आफ्टर बर्थ. जी काही बेबीची बर्थ आहे त्या बेबीची बर्थ झाल्यानंतर जो काही 7th डे आहे, या 7th डे पिरियड पर्यंत काय म्हणतो आपण त्याला, पेरिनेटल पिरियड. आता हा जो पेरिनेटल पिरियड आहे, पेरिनेटल पिरियड जर आपण बघितलं 28 वीक्स पासून सुरू होणार आहे, यालाच आपण काय म्हणतो, लेट फिटल पिरियड. लेट फिटल पिरियड. आणि जो काही हा 1 to 7 डेचा जो काही ड्युरेशन आहे आफ्टर द बर्थ पासून फर्स्ट डे पासून 7th डे पिरियडचा जो ड्युरेशन आहे त्या ड्युरेशनला आपण म्हणणार आहे अर्ली न्यूनेट. अर्ली न्यूनेट यालाच काय म्हणतो आपण, अर्ली न्यूनेटला न्यूबॉर्न. यालाच आपण म्हणणार आहे न्यूबॉर्न बेबीज. या न्यूबॉर्न बेबीज पर्यंत 28 वीक पासून 7 डे पर्यंत जो काही टाइम पिरियड आहे, ह्या टाइम पिरियडला आपण पेरिनेटल पिरियड म्हणणार आहे. आणि हा जो पेरिनेटल पिरियड आहे, या पेरिनेटल पिरियड मध्ये काय होणार आहे, बेबीची डेथ होणार आहे, फिटसची डेथ होणार आहे, तर त्या कंडिशन आपण म्हणणार आहे पेरिनेटल मॉर्टॅलिटी. आता याला आपण बेबी कधी म्हणणार आहे किंवा फिटस कधी म्हणणार आहे, तर फिटस आपल्याला 28 वीक्स पासून जोपर्यंत त्या बेबीची बर्थ होत नाही तोपर्यंत आपण याला म्हणणार आहे फिटस. आणि आफ्टर दी बर्थ झाल्याच्या नंतर आपण त्याला काय म्हणणार आहे, न्यूबॉर्न. त्याला आपण म्हणणार आहे न्यूबॉर्न सिम्पली. तर हा जो काही 28 वीक पासून 7 डे पिरियड आहे, ह्या 7 डे पिरियड मध्ये काय होतं, बेबी सोबत काही कॉम्प्लिकेशन्स डेव्हलप होणार आहे, काही डिसीजेस किंवा काही डिसऑर्डर डेव्हलप होऊ शकतात, काही असे चेंजेस होऊ शकतात की बेबीमध्ये त्या ॲबनॉर्मली काय आहे, प्रेझेंट डे कंजेनिटल प्रॉब्लेम्स आहे. या प्रॉब्लेम्समुळे जर बेबीची डेथ होत असेल तर त्या कंडिशनला आपण म्हणणार आहे पेरिनेटल मॉर्टॅलिटी. आता हा जो काही पेरिनेटल मॉर्टॅलिटी आहे, या पेरिनेटल मॉर्टॅलिटीमध्ये काय असणार आहे, अजून एक सर्कमस्टन्स येणार आहे. तर काही बुक्स मध्ये तो इन्क्लूड केलेला आहे, काही बुक्स मध्ये तो इन्क्लूड केलेला नाहीये. जर बेबीचं वेट ॲट अ बर्थ म्हणजे 28 वीक्स पासून तो जो काही बर्थ आहे त्या बर्थ पर्यंत तो कधीही बर्थ होत असेल, तर जे काही बेबीचं वेट पाहिजे ते वेट किती पाहिजे, मोर दॅन 1000 ग्रॅम. आता गेस्टेशनल एज नुसार जर 28 वीक्स आपण धरले तर या 28 वीक नुसार काय असणार आहे, जे काही बेबीचं वेट असणार आहे ते 1000 ग्रॅमच्या प्लसच बरं. जर आपण बघितलं अकॉर्डिंग टू WHO, तर WHO पेरिनेटल पिरियड काय सांगतो, तर WHO सांगणार आहे पेरिनेटल पिरियड इज अकॉर्डिंग टू WHO, तो सांगतो पेरिनेटल पिरियड स्टार्ट फ्रॉम 22 वीक्स, 22 वीक्स पासून तो स्टार्ट होणार आहे अंटिल दी 7th डे आफ्टर बर्थ. आता असं WHO सांगणार आहे. बट आपण जो काही फॉर्म्युला बघणार आहे त्या फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंगली काय असणार आहे, 28 वीक्स पासून काय करायचे आपल्याला लर्न करायचे, 28 वीक्स पासून पुढे काय करायचे, काउंट करायचे जे काही होत आहे, डेथ होत आहे. आणि जर 28 वीक्सच्या आधी जर डेथ होत असेल तर त्या डेथला आपण काय म्हणणार आहे, मिसकॅरेज किंवा ॲबॉर्शन. काही काही कंडिशनमध्ये बेबी काय असतात, त्या 28 वीक्सच्या आधी जर बर्थ झाले तर त्या कंडिशनमध्ये बर्थ काय असतात, ते लाईव्ह असतात, त्याला आपण म्हणणार आहे स्टील बर्थ. अंडरस्टूड. देन नेक्स्ट जो काही आपल्याला हा पेरिनेटल मॉर्टॅलिटी, या पेरिनेटल मॉर्टॅलिटी आपल्याला काय शो करतो, काय रिफ्लेक्ट करतो, तर इट रिफ्लेक्ट्स स्टँडर्ड ऑफ मेडिकल केअर. ज्या काही मेडिकल केअर आहेत या मेडिकल केअरचा आपल्याला तो स्टँडर्ड काय करणार आहे, शो करणार आहे. आता स्टँडर्ड शो करणार म्हणजे किती इफेक्टिव्हली, किती स्टँडर्डफुल ती मेडिकल केअर आहे, जेणेकरून काय होणार आहे, ही पेरिनेटल मॉर्टॅलिटी आपण काय करू शकतो, रिड्यूस करू शकतो, डिक्रीज करू शकतो. देन याच्यासोबतच तो काय करणार आहे, शो करणार आहे इफेक्टिव्हनेस ऑफ पब्लिक अँड सोशल हेल्थ मेजर्स. इफेक्टिव्हनेस ऑफ पब्लिक अँड सोशल हेल्थ मेजर्स. जे काही आपण हेल्थ मेजर्स इम्प्लिमेंट केले, जे काही आपण अँटीनेटल इंट्रानेटल जे काही केअर आपण काय करतो, इम्प्लिमेंट करतो, या केअर किती पर्सेंटाईलमध्ये काय झाल्या, इम्प्लिमेंट झाल्या, त्याचा इफेक्टिव्हनेस, त्याचा रिझल्ट काय करतो, तो शो करतो. त्याला आपण म्हणणार आहे पेरिनेटल मॉर्टॅलिटी. म्हणजे पेरिनेटल मॉर्टॅलिटी आपल्याला काय करणार आहे, टोटली शो करणार आहे जे काही आपले मेजर्स आहे ते मेजर्स. आता जर आपण या पेरिनेटल मॉर्टॅलिटीचा फॉर्म्युला जर बघितला तर फॉर्म्युला काय असणार आहे पेरिनेटल मॉर्टॅलिटीचा, पेरिनेटल मॉर्टॅलिटी रेट इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ
डेथ. कोणत्या डेथ? तर फ्रॉम 28 वीक. फ्रॉम कुठून येणार आहे? फ्रॉम 28 वीक ऑफ गेस्टेशन टू कुठपर्यंत? तर 7th डे आफ्टर बर्थ इन सेम इयर पर 1000 ऑफ पर 1000 कशाच्या? तर टोटल नंबर ऑफ लाईव्ह बर्थ. जे काही लाईव्ह बर्थ आहे या टोटल नंबर ऑफ लाईव्ह बर्थ किती पर्सेंटमध्ये झाले? या टोटल नंबर ऑफ लाईव्ह बर्थच्या आपण बघणार आहे जे काही बेबीची डेथ झाली आहे कोणत्या 28 वीक पासून तर 7 डे आफ्टर द बर्थ या पिरियडमध्ये कोणत्या बेबीची बर्थ जे काही डेथ झाली ते डेथ काय करतो आपण? मेजर करतो. आणि हाच काय असणार याचा फॉर्म्युला असणार. सिंपल फॉर्म्युला आहे. टोटल नंबर ऑफ जे काही डेथ होतात ते बेबीच्या या 28 वीक पासून 7 डे पर्यंत पर काय 1000. आतापर्यंत आपण जेवढे फॉर्म्युले बघितले या प्रत्येक फॉर्म्युल्यात काय असणार आहे? 1000 असणार आहे कॉमन. ठीक आहे. आणि हे टोटल नंबर ऑफ लाईव्ह बर्थ काय असणार आहे? कॉमन असणार आहे ऑफ द सेम इयर. हे काय असणार आहे? कॉमन असणार आहे. फक्त वरती काय होणार आहे? चेंज होणार आहे. सो जे काही टोटल नंबर ऑफ लाईव्ह बर्थ आहे या टोटल नंबर ऑफ लाईव्ह बर्थ कोणते काउंट करायचे आपल्याला? सेम इयर मधल्या काय करायचं? काउंट करायचे. हा सिंपल फॉर्म्युला आहे पेरिनेटल मॉर्टॅलिटी रेटचा. त्याच्यानंतर आपण बघणार आहे व्हॉट इज द कॉजेस ऑफ पेरिनेटल मॉर्टॅलिटी रेट. कोणकोणते कॉजेस असणार आहे? तर कॉजेस इन्क्लूड होतात त्याच्यामध्ये असणारे मॅटर्नल फॅक्टर. काही फॅक्टर्स कोणते असणार आहे? मॅटर्नल फॅक्टर. तर काही फॅक्टर्स कोणते असणार आहे? देयर इज अ फिटल फॅक्टर. काही फिटल फॅक्टर येणार आहे, काही काय येणार आहे? मॅटर्नल फॅक्टर येणार आहे. याच्यामध्ये इन्क्लूड होतो नंबर 1 एज. कॉजेस कोणकोणते कॉजेस असे तर ज्या कॉजेसमुळे काय होतं? जो फिटस आहे जो पेरिनेटल डेथ आहे त्या बेबीच्या होणार आहे. याच्यामध्ये इन्क्लूड होतं नंबर 1 एज. आता कोणाचं एज? तर मदरचं एज. जर मदरचं एज मोर दॅन 30 इयर असेल, जर मोर दॅन 30 इयर एज ग्रुप असेल मदरचा तर त्या कंडिशनमध्ये काय होतं? जे काही पेरिनेटल मॉर्टॅलिटी आहे किंवा पेरिनेटल डेथ बेबीची याचे चान्सेस काय असणार आहे? हाय असणार आहे. वाय? देयर इज अ हार्मोनल इम्बॅलन्स मदरमध्ये प्रेझेंट असणार आहे. न्यूट्रिशनल प्रॉब्लेम्स मध्ये काय होतात? डेव्हलप होतात. त्याच्यासोबतच जर मदर मोर दॅन 30 इयरची असेल तर त्या कंडिशनमध्ये मदरचा जो काही युटरस आहे या युटरसमध्ये प्रॉपरली ज्या काही ऍक्शन्स होणार आहे त्या प्रॉपरली ऍक्शन होणार नाहीये. आणि त्या कंडिशनमुळे काय होणार आहे? जो काही बेबी आहे या बेबीची ग्रोथ प्रॉपरली होणार नाही. And due to that lack of proper growth and there is a IUGR जर इंट्रायुटरन ग्रोथ रिटार्डेशन पण बेबी झालं त्या कंडिशन मध्ये काय होणार आहे? चान्सेस आहे की बेबीची काय होऊ शकते? डेथ होऊ शकते. याच्यासोबतच जर मदरचा एज ग्रुप मोर दॅन 30 असेल तर त्या कंडिशनमध्ये काय होतं? जो काही सर्विक्स आहे मदरचा युटरसचा तो सर्विक्स प्रॉपरली काय करत नाही? प्रेग्नन्सी होल्ड करत नाही. आणि जर प्रेग्नन्सी त्यांनी होल्ड केलं नाही तर त्या कंडिशनमध्ये काय होणार आहे? देयर इज अ एक्सपल्शन ऑफ फिटस होणार आहे. आणि अर्ली एक्सपल्शन ऑफ फिटस लीड्स टू देयर इज अ डेथ ऑफ द न्यूबॉर्न. त्या बेबीची काय होणार आहे? डेथ होणार आहे. देन नेक्स्ट आहे सेकंड वन पॅरिटी. सो व्हॉट इज पॅरिटी? पॅरिटी इट मीन्स का जे काही बेबीजला बर्थ देणार आहे तर ते टोटल नंबर ऑफ किती बर्थ दिले आहे? जर 1 बर्थ दिलेले असेल तर पॅरिटी काय असणार आहे? मदरची 1. जर 2 बर्थ दिलेले असेल मदरने चाइल्डला तर पॅरिटी काय असणार आहे? 2 असणार आहे. सो ही जी पॅरिटी काय करते? अफेक्ट करते. पॅरिटी कशी अफेक्ट करणार आहे? मोर दॅन 5 जर बेबीजला काय केलेले असेल बर्थ दिलेले असणार आहे मदर ते तर त्या कंडिशनमध्ये काय होतं? जो काही फिटस आहे जो काही नेक्स्ट बेबी आहे त्या नेक्स्ट बेबीजमध्ये चान्सेस ऑफ द पेरिनेटल जो काही डेथ असणार आहे ते काय असणार आहे? हाय असणार आहे. देन नेक्स्ट आहे सोशो इकॉनॉमिकल कंडिशन. आता सोशो इकॉनॉमिकल कंडिशन बेबीला बेबीच्या डेथवरती कसं अफेक्ट करणार आहे? तर सोशो इकॉनॉमिकल कंडिशनमध्ये जसं इन्क्लुडेड असतं की लॅक ऑफ हायजीन काय नसणार आहे? प्रॉपर नसणार आहे. देन लॅक ऑफ न्यूट्रिशनल डेफिशियन्सी त्यांच्यामध्ये काय होऊ शकतं? डेव्हलप होऊ शकतात. त्याच्यानंतर इग्नोरन्स ऑफ मेडिकल सर्व्हिसेस. मेडिकल ज्या काही सर्व्हिसेस असणार आहे अँटीनेटल केअर असेल त्याच्यानंतर जे काही प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग वगैरे असणार आहे त्याला काय करतात ते लोक अवॉइड करतात, टोटली इग्नोर करतात. अँड ड्यू टू दॅट काय होणार आहे? जे काही बेबीज आहे पेरिनेटल बेबीज त्या पेरिनेटल चाइल्ड्समध्ये काय होऊ शकते? डेथ होऊ शकते किंवा डेथचे चान्सेस काय असणार आहे? हाय असणार आहे. देन नेक्स्ट पुअर न्यूट्रिशनल स्टेटस. जर काही न्यूट्रिशन आहे न्यूट्रिशन ऑफ द मदर काय असणार आहे? एकदम लॅक असणार आहे. न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज मदरमध्ये काय होतात? डेव्हलप होत आहे. दॅट मे लीड्स टू देयर इज अ पुअर न्यूट्रिशनल स्टेटस ऑफ द मदर. आणि जर मदर स्वतःच हेल्दी नसणार आहे तर ती बेबीला हेल्दी कधीच ठेवू शकत नाही. त्यामुळे काय प्युअर न्यूट्रिशनल स्टेटस काय करतो? टोटली अफेक्ट करतो. अँड दॅट लीड्स टू जे काही पेरिनेटल डेथ आहे त्या पेरिनेटल डेथ होण्याचे चान्सेस हाय असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲडेड होतो मेडिकल इलनेस.
मेडिकल इलनेस अँड मेडिकल डिसीजेस. आता मेडिकल इलनेस कोणते इन्क्लूड होणार आहे आणि मेडिकल डिसीजेस कोणते, तर नंबर 1 ला असणार आहे अनेमिया. आता अॅनिमिया नॉर्मल आहे, जर नॉर्मलपेक्षा हिमोग्लोबिन काय असणार आहे लो असेल मदरचं किंवा त्या बेबीचं, त्या कंडिशनमध्ये काय होणार आहे डेथ होण्याचे चान्सेस हाय असणार. का बरं, तर अॅनिमिया काय करतो टोटली रिफ्लेक्ट करतो जो काही बेबीची ग्रोथ आहे त्या बेबीच्या ग्रोथला. जर मदरमध्ये अॅनेमिक कंडिशन असेल तर त्या कंडिशनमध्ये बेबीची जी काही ग्रोथ असणार आहे ती इम्प्रॉपर होणार आहे, प्रॉपरली होणार नाही आहे अकॉर्डिंग टू दॅट गेस्टेशनल एज, आणि त्या कंडिशनमध्ये काय होऊ शकतं बेबी जो काही आहे त्याची डेथ होण्याचे चान्सेस हाय असणार आहे. देन आहे डायबिटीज मेलाइटस. आता डायबिटीज मेलाइटस कसा डीएम, डायबिटीज मेलाइटस इट्स अ टोटली मेटाबॉलिक डिसऑर्डर. ती काय असणार मेटाबॉलिक डिसऑर्डर असते का ज्याच्यामध्ये काय होतं जे काही बेबीज आहे या बेबीजमध्ये काय होणार आहे एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ द ग्लुकोज काय होतं फ्रॉम देअर प्लासेंटा जातं, आणि त्या कंडिशनमुळे काय होतं बेबीची जी काही प्रॉपर ग्रोथ व्हायला पाहिजे ती प्रॉपर ग्रोथ होत नाही, आणि त्या कंडिशनमुळे काय होतं डेथ ऑफ द इन्फंट्स अँड डेथ ऑफ द जे काही चाइल्ड्स आहेत ते चाइल्ड्स पण काय होतात डेथ होतात, आणि त्याचमुळे काय होणार आहे पेरिनेटल मॉर्टिलिटी ऑल्सो डेव्हलप होणार आहे. देन नेक्स्ट सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज एसटीडीज. जर मदर एसटीडी मध्ये असेल सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज असेल मदरला तर त्या कंडिशनमध्ये काय होऊ शकतं जी काही बेबीची ग्रोथ आहे ती बेबीची ग्रोथ प्रॉपरली होणार नाही. का होणार नाही, कारण मदरमध्ये ऑलरेडी इन्फेक्शन प्रेझेंट आहे, ऑलरेडी मदर काय झाली इम्युनोसप्रेस झाली, आणि इम्युनोसप्रेस झाल्यानंतर काय होणार आहे जो काही बेबी आहे ह्या बेबीमध्ये पण काय होणार आहे ॲबनॉर्मल ग्रोथ होणार आहे, प्रॉपरली ग्रोथ काय होणार नाही प्रोपोर्शन मध्ये, अँड दॅट लीड्स टू देयर इज अ डेथ ऑफ द बेबी. देन ॲक्यूट फिवर. मदरला कंटिन्यू काय येत असणार आहे जर फिवर येत असेल तर त्या कंडिशनमध्ये पण काय होऊ शकतं जे काही मदरच्या मेटाबॉलिक चेंजेस आहे ते मेटाबॉलिक चेंजेस प्रॉपरली होणार नाही, मेटाबॉलिझम प्रॉपरली होणार नाही, आणि त्या मेटाबॉलिझमचा इफेक्ट काय होणार आहे टोटल बेबीवर होणार आहे. आता फिवर कशामुळे येणार आहे, फिवर ड्यू टू देयर इज कोणत्या पण इन्फेक्शनमुळे काय होतो फिवर येतो, आणि जर मदरमध्ये फिवर असेल तर त्या कंडिशनमध्ये काय होणार आहे जो काही बेबी आहे जो काही फिटस आहे त्याच्यामध्ये पण काय येणार आहे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस हाय असणार आहे, अँड ड्यू टू दॅट ॲबनॉर्मल टेम्परेचर अँड ॲबनॉर्मल इन्फेक्शन दॅट लीड्स टू डेथ of the baby or there is a death of the fetus, that there is a perinatal fetus ची काय होणार आहे डेथ होणार आहे. देन इन्फेक्शन, कोणतं पण इन्फेक्शन असेल तर त्यामुळे काय होणार आहे बेबीला इन्फेक्शन ट्रान्समिट होण्याचे चान्सेस हाय होऊ शकतात, आणि ड्यू टू दॅट बेबीची काय होऊ शकते डेथ होऊ शकते. देन आहे IUGR इट मीन्स इंट्रायुटराइन ग्रोथ रिटार्डेशन. जर बेबीचं इनसाइड द युटेरस जर ग्रोथ प्रॉपरली होत नसेल आणि जर ती ग्रोथ काय असेल जो काही गेस्टेशनल एज आहे त्या गेस्टेशनल एजच्या अकॉर्डिंगली ती नसेल त्याला आपण म्हणतो इंट्रायुटराइन ग्रोथ रिटार्डेशन. आणि जर इंट्रायुटराइन ग्रोथ रिटार्डेशन होत असेल तर त्या कंडिशनला आपण म्हणतो की जे काही बेबीज आहे हे बेबीज लो बर्थ वेट बेबीज पण काय होऊ शकतात प्रोड्यूस होऊ शकतात, आणि जर ती तशी प्रोड्यूस होत असेल तर चान्सेस ऑफ द बेबीज डेथ किंवा पेरिनेटल डेथ काय असणार आहे हाय असणार आहे. नेक्स्ट आहे हायपोक्सिया. जर प्रॉपरली प्लासेंटल फॉर्मेशन नसेल, प्रॉपरली काय होत नाही एक्सचेंज ऑफ द गॅसेस होत नाही मदरचे आणि बेबीचे, तर त्या कंडिशनमध्ये काय होणार आहे बेबीजला हायपोक्सिया डेव्हलप होण्याचे चान्सेस हाय असणार आहे, आणि हायपोक्सियामुळे काय होणार आहे बेबीची डेथ होणार आहे. आता याच कंडिशनमध्ये ड्युरिंग द टाइम ऑफ लेबरच्या टायमिंगमध्ये काय होतं बेबीजला बर्थ ॲस्पेक्सियाज बसतात. बर्थ ॲस्पेक्सिया म्हणजे काय का टोटल जो काही ऑक्सिजन सप्लाय तो काय होतो बंद होऊन जातो, आणि ड्यू टू दॅट बेबी काय होतो अनकॉन्शियस आणि डेथ पण होण्याचे चान्सेस हाय असतात. दॅट्स कॉल्ड एज बर्थ ॲस्पेक्सिया. देन नेक्स्ट प्रीमॅच्युरिटी. प्रीमॅच्युरिटी म्हणजे काय का बिफोर द मॅच्युरेशन ऑफ द बेबी काय होणार आहे बेबीची बर्थ होणार आहे, आणि ड्यू टू दॅट प्रीमॅच्युअर बेबी जर होत असेल 28 वीक्स पासून तर त्या कंडिशनला काय होणार आहे डेथ ऑफ द फिटस होण्याचे डेथ ऑफ द बेबी होण्याचे काय चान्सेस हाय, त्याच कंडिशनला आपण होणार आहे पेरिनेटल मॉर्टॅलिटी. देन नेक्स्ट हायपरटेन्सिव्ह डिसऑर्डर. या मदरमधले कंडिशन्स आहे हायपरटेन्सिव्ह डिसऑर्डर. आता हायपरटेन्सिव्ह डिसऑर्डर कोण देते जर मदरला ऑलरेडी जो काही ब्लड प्रेशर आहे तो जर हाय असेल आणि त्याच्यानंतर जर गेस्टेशनल ब्लड प्रेशर जर मदरचं हाय होत असेल इट इन्क्लूड्स देयर इज अ एक्लाम्शिया अँड प्री एक्लाम्शिया. एक्लाम्शियामध्ये काय होतं का जो काही प्री एक्लाम्शिया आहे ते कॉम्प्लिकेशन असणार, याच्यामध्ये ऑर्गॅनिक फेल्युअर मदरमध्ये काय होऊ शकतं डेव्हलप होऊ शकतं, प्रोटीन लॉस मदरमध्ये होणार आहे, आणि जो काही हायपरटेन्शन असणार आहे जो काही मदरचा आपल्याला गेस्टेशनल हायपरटेन्शन आहे त्यामुळे काय होणार आहे जो काही मदरला हेडेक वगैरे डेव्हलप होणार आहे, अँड दॅट लीड्स टू देयर इज जो काही बेबी आहे त्या बेबीला प्रॉपर न्यूट्रिशन होणार नाही प्रोव्हाइड होणार नाही त्या हायपरटेन्शनमुळे, आणि त्याच कंडिशनमुळे काय होऊ शकतो जो काही बेबी आहे तो स्टील बर्थ बेबीला होऊ शकतं किंवा IUGR होऊ शकतं. नेक्स्ट आहे ऑब्स्टेटिकल कॉज. 6.1 ऑब्स्टेटिकल कॉज. आता ऑब्स्टेटिकल कॉजेस मध्ये काय इन्क्लूड होतं तर ऑब्स्टेटिकल कॉजेस इन्क्लूड नंबर 1 APH.
व्हॉट इज एपीएच? एपीएच इट मीन्स अँटीपार्टल हिमोरेज. जर मदरला अँटीपार्टल हिमोरेज डेव्हलप होत असेल किंवा होत असेल त्या कंडिशनमध्ये काय होणार आहे, जे काही ब्लड आहे ते ब्लड काय होणार आहे, मदरचं लॉस होणार आहे अँड लीड्स टू देअर इज अनिमिया मदरला होऊ शकतो. आता अँटीपार्टल हिमोरेज का होतं? तर अँटीपार्टल हिमोरेज होण्यामागे जे काही रिझन आहे ते आहे ॲब्रप्शन प्लासेंटा. प्लासेंटल ॲब्रप्शन होतं. प्लासेंटल ॲब्रप्शन म्हणजे काय, तर हा जो काही युटरस आहे, समजा हा एक पार्टचा युटरस आहे, एक साईडच्या युटरसला काय असणार आहे, प्लासेंटल अटॅचमेंट असणार आहे. इथं प्लासेंटा समजा अटॅच्ड आहे. या प्लासेंटल अटॅचमेंट पासून काय होतं का, हा जो काही मेम्ब्रेन आहे, ज्या मेम्ब्रेनला प्लासेंटा काय अटॅच्ड आहे, हे मेम्ब्रेन काय होतं, कम्प्लिटली सेपरेशन होतं. आता हे जे सेपरेशन झालेलं आहे प्लासेंटाचं, हे सेपरेशनला आपण म्हणणार आहे ॲब्रप्शन प्लासेंटा. ॲबनॉर्मल सेपरेशन होतं ड्यू टू अडेजन किंवा कॉन्ट्रॅक्शन ऑफ द युटरसमुळे. आता याच्यामुळे काय होणार आहे, जर हा प्लासेंटा असा सेपरेट झाला तर सेपरेट प्लासेंटा इथून काय होणार आहे, जे काही ब्लड व्हेसल्स, या ब्लड व्हेसल्स मधून ब्लिडिंग होणार आहे. आणि या ब्लिडिंगमुळे काय होणार आहे, ही जी ब्लिडिंग आहे हाई टोटली आउटसाइड जी काय येते युटरस हेल स्टार्ट होते. दॅट्स कॉल्ड एज अँटीपार्टल हिमोरेज. ती अँटीपार्टल हिमोरेज म्हणतो आपण त्याला. आणि त्या अँटीपार्टल हिमोरेजमुळे अनेमिया मदरला डेव्हलप होऊ शकतो. तसंच या अँटीपार्टल हिमोरेजमुळे हा प्लासेंटा काय होतो, सेपरेट होतोय. जर हा प्लासेंटा सेपरेट होत असेल तर त्या कंडिशनमध्ये जो काही बेबीजला ऑक्सिजन प्रोव्हाइड करायचा आहे ते ऑक्सिजन काय होणार आहे, लॅक होणार आहे. आणि ड्यू टू दॅट काय होणार आहे, हायपोक्सिया बेबीजला होणार आहे. आणि दॅट कंडिशन लीड्स टू डेथ ऑफ दी बेबी. बेबीची काय होणार आहे, डेथ होणार आहे. नेक्स्ट आहे प्री एक्लाम्शिया अँड एक्लाम्शिया. आता प्री एक्लाम्शिया आणि एक्लाम्शिया मी ऑलरेडी सांगितलं. त्याच्यामध्ये काय होतं, नॉर्मल जो काही ब्लड प्रेशर आहे तो काय होतो, हाय होतो ड्यू टू प्रेग्नन्सी कॉज. आणि एक्लाम्शियामध्ये काय होतं, हे प्री एक्लाम्शियाचं काय आहे, कॉम्प्लिकेशन आहे, ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक फेल्युअर होऊ शकतं, मदरला सीझर्स येतात. देन नेक्स्ट आहे सर्वायकल इनकॉम्पिटन्स. व्हॉट इज सर्वायकल इनकॉम्पिटन्स? इनकॉम्पिटन्स म्हणजे काय असणार आहे, हा जो काही युटरस आहे, समजा हा युटरस आहे मदरचा, या युटरसच्या आतमध्ये काय होतं, जो काही सर्विक्स आहे, या सर्विक्सचे नॉर्मली काय असतात, फोल्ड्स असतात. 4 फोल्ड्स सर्विक्सचे. आणि या युटरसमध्ये काय होणार आहे, सर्विक्सचं मेन फंक्शन असतं ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी. तो काय करतो, जो काही बेबी आहे ह्या बेबीला होल्ड करून धरतो. हा जो काही सर्विक्स आहे, याचे फोल्ड्स काय होतात, कम्प्लीट टाईटली अटॅच्ड होतात. आणि या अटॅचमेंटमुळे काय होतं, जो काही बेबी आहे हा बेबी काय केलं जातं, होल्ड केलं जातं. त्या फिटसला काय केलं जातं, होल्ड केलं जातं. पण सर्वायकल इनकॉम्पिटन्समध्ये हे काय होतं, ॲबनॉर्मली जी काही टाईटनिंग या सर्विक्सची, ही टाईटनिंग काय होते, लूज होते. आणि ड्यू टू दॅट लुजिंग, त्या लुजिंगमुळे काय होणार आहे, जो काही बेबी आहे हा बेबी एक्सपेल आउट व्हायला स्टार्ट होतो. म्हणजे काय झालं, हा जो काही पार्ट आहे सर्विक्सचा, ह्या पार्टमध्ये काय होत नाही, प्रॉपर टाईटली त्याला होल्ड करून धरत नाही. आणि त्यामुळे जो काही बेबी आहे त्या बेबीच्या प्रेशरमुळे काय होणार आहे, जो काही एमनियोटिक फ्लुइड आहे ते आउटसाइड येऊ शकतं. त्याच्यानंतर मेम्ब्रेन रप्चर होऊ शकतं. आफ्टर दॅट एक्सपल्शन ऑफ फिटसला पण काय होऊ शकतं, स्टार्ट होऊ शकतं. आणि हेच लीड्स टू देअर इज अ डेथ ऑफ दी फिटस. डेथ ऑफ दी फिटस पण त्याच्यामध्ये होऊ शकतं. देन नेक्स्ट आहे प्रीमॅच्युअर इपॅसमेंट. प्रीमॅच्युअर इफॅसमेंट अँड डायलेटेशन. आता प्रीमॅच्युअर इपॅसमेंट म्हणजे काय, प्रीमॅच्युअर इपॅसमेंटचा सिंपल मिनिंग आहे, जर तुम्ही लेबरमध्ये बघणार आहे, इपॅसमेंट इट मीन्स का जो काही सर्विक्स आहे, सर्विक्सच्या लेंथमध्ये काय होतं, जर समजा असा सर्विक्स आहे, ठीक आहे, आणि इकडे वरती युटरस आहे. हे जो काही सर्विक्स आहे, या सर्विक्समध्ये काय होणार आहे, ॲबनॉर्मली कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट होणार आहे. दॅट्स कॉल्ड एज अ इपॅसमेंट ऑफ द सर्विस. त्याला आपण इपॅसमेंट म्हणतो. आणि हे जे काही कॉन्ट्रॅक्शन आहे, कॉन्ट्रॅक्शन कशासाठी होतं, द लेंथ ऑफ द सर्विस काय करण्यासाठी, रिड्यूस करण्यासाठी. हे नॉर्मल आहे, रिड्यूस करण्यासाठी ते काय होतं, इपॅसमेंट होते. इपॅसमेंट कशासाठी, तर जो काही बर्थ कॅनल आहे, बेबीला जे काही बर्थ द्यायची त्या टाइमला काय होतं, जो काही डिस्टन्स आहे, डिस्टन्स ऑफ द बर्थ कॅनल तो रिड्यूस करण्यासाठी सर्विस काय करतं, कॉन्ट्रॅक्शन करतं. बट इथे काय होणार आहे, ॲबनॉर्मली ते फॉर्म होणार आहे. ॲबनॉर्मली काय होते, इपॅसमेंट ऑफ द सर्विस होते आणि डायलेटेशन ऑफ द सर्विस होते. सर्विसचं डायलेटेशन होणार आहे आणि होणार आहे. आणि ड्यू टू दॅट काय होणार आहे, इंडक्शन ऑफ लेबर स्टार्ट होणार आहे आणि बेबी काय होणार आहे, स्टील बर्थ बेबीची होणार आहे. आणि जर बेबी बिफोर द 28 म्हणजे जे काही नॉर्मल प्रेग्नन्सी आहे 42 वीक्सची, जर ती नॉर्मल प्रेग्नन्सीच्या अगोदर बेबी बर्थ होत असेल आणि त्या कंडिशन बेबी जर कोप विथ द एन्व्हायरमेंट केलं नाही तर त्या कंडिशनला काय होणार आहे, डेथ ऑफ द बेबी. दॅट्स कॉल्ड ॲज अ प्रीटर्म डेथ. देन नेक्स्ट आहे
कॉम्प्लिकेशन्स ऑफ लेबर, लेबरचे कॉम्प्लिकेशन म्हणजे ड्युरिंग द आता इथपर्यंत आपण बघितलं प्रेग्नन्सी, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कॉम्प्लिकेशन ऑफ लेबर. 7 नंबर कॉम्प्लिकेशन ऑफ लेबर. आता लेबरमध्ये काय कॉम्प्लिकेशन होणार आहे? सो लेबरमध्ये कॉम्प्लिकेशन होणार आहे नंबर 1 डिस्टोशिया. डिस्टोसिया काय असतो? डिस्टो या जर आपण वर्डचं मिनिंग बघितलं, डिस इट मीन्स ॲबनॉर्मल. देन नेक्स्ट आहे टोकोज. या दोन वर्ड पासून तो बनलेला आहे टोकोज. टोकोज इट मीन्स बर्थ. जी काही बर्थ आहे ही बर्थ काय होणार आहे? ॲबनॉर्मल होणार आहे. म्हणजे जे काही पोझिशन ऑफ द बेबी असणार हे काय असणार आहे? ॲबनॉर्मल असणार. त्याच्यामध्ये काय होणार आहे? तर डिस्टोसिया डेव्हलप होणार आहे. या डिस्टोसिया सोबतच काय डेव्हलप होतं? ऑब्स्ट्रक्टेड लेबर. ऑब्स्ट्रक्टेड लेबर म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये काय येतं? जे काही लेबरचा बर्थ कॅनल आहे या बर्थ कॅनलमध्ये काहीतरी असं ऑब्स्ट्रक्शन येतं ज्यामुळे काय होणार आहे? जे काही लेबर आहे त्याचं ऑब्स्ट्रक्शन होतं आणि जे काही लेबरचं नॉर्मल ड्युरेशन आहे या नॉर्मल ड्युरेशनपेक्षा पण लेबर काय होतं? एक्सटेंड होतं. आणि त्या एक्सटेंडेड लेबरला आपण म्हणणार आहे ऑब्स्ट्रक्टेड लेबर. आणि त्या कंडिशनमध्ये काय होतं? बेबीजला हायपोक्सिया आणि ॲस्पॅक्सिया बसण्याचे चान्सेस काय होतात? हाय होतात. आणि ड्यू टू दॅट बेबी काय होऊ शकतो? डेथ होऊ शकतो. देन नेक्स्ट आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ॲबनॉर्मल प्रोग्रेशन. ॲबनॉर्मल प्रोग्रेशन म्हणजे काय? का जो काही युटरस आहे या युटरसमध्ये प्रॉपर प्रोग्रेशन नाही आहे, प्रॉपर इंटरव्हलनी काय नाही आहे, युटराईन कॉन्ट्रॅक्शन्स येत नाही, प्रॉपर इफॅसमेंट नाही आहे, प्रॉपर डायलेटेशन नाही आहे. जर ते प्रॉपर इफॅसमेंट डायलेटेशन येत नसेल आफ्टर ते प्रेग्नन्सीचा जो काही गेस्टेशनल एज आहे तो टोटल कम्प्लीट झाल्यानंतर पण त्या कंडिशनमध्ये काय होणार आहे? जे ॲबनॉर्मल प्रोग्रेशन असणार आहे प्रॉपर वन कॉर्नी ऑफ द युटरस. वन कॉर्नी ऑफ द युटरस म्हणजे एक सिंगल साईड करून काय होतं युटरसच्या जो काही आपलं इन काय म्हणतात त्याला फॅलोपियन ट्यूब्स काय असतात? अटॅच असतात. त्या पार्टपासून काय होतं? जे काही कॉन्ट्रॅक्शन्स ते डेव्हलप व्हायला स्टार्ट होतात आणि त्या स्टार्टपासून काय होणार आहे? टोटल ऑल ओव्हर द युटरस ते स्प्रेड होतं. पण जर ते प्रॉपरली स्प्रेड होत नसणार आहे, ते ॲबनॉर्मल प्रोजेक्शन असणार आहे, तर त्या कंडिशनमध्ये काय होऊ शकतो? बेबीची डेथ होण्याचे चान्सेस हाय असणार आहे. देन नेक्स्ट आहे माल प्रेझेंटेशन. सो माल प्रेझेंटेशन म्हणजे काय? तर असं प्रेझेंटेशन जे काय असणार आहे? हेडचं नसणार आहे. हेडमध्ये पण काय असतात? माल प्रेझेंटेशन असतात. जर नॉर्मली जे काही नॉर्मल प्रेझेंटेशन जर आपण बेबीचं बघितलं तर दॅट्स कॉल्ड ॲज लेफ्ट ऑसिपिटो अँटेरियर पोझिशन. जो काही लेफ्ट ऑसिपिटो आहे त्या लेफ्ट ऑसिपिटोचं काय आहे? अँटेरियर पोझिशन असते. पेल्विस सोबत काय असते? रिलेशन असतं. तर त्या कंडिशनमध्ये ते सोडून दुसरी कोणतीही पोझिशन लेबरची असेल किंवा बेबीची असेल तर त्या कंडिशनला आपण म्हणणार आहे माल प्रेझेंटेशन. आणि ह्या माल प्रेझेंटेशनमध्ये ब्रिज प्रेझेंटेशन जे काय असते ते सगळ्यात काय असतं? कॉम्प्लिकेटेड प्रेझेंटेशन. आणि जर हे प्रेझेंटेशन जर येत असेल आणि या प्रेझेंटेशनमुळे जर बेबी लेबरमध्ये काय होत असेल? ऑब्स्ट्रक्शन होत असेल तर त्या कंडिशनमध्ये काय होणार आहे? तर चान्सेस ऑफ जे काही बेबी आहे ते बेबीचे डेथचे चान्सेस काय असणार आहे? हाय असणार आहे. देन नेक्स्ट आहे ॲबनॉर्मल युटराईन ॲक्शन. जसं मी तुम्हाला सांगितलं ॲबनॉर्मल प्रोजेक्शनमध्ये जे काही युटरस आहे या युटरसचे काय असणार आहे? ॲबनॉर्मल युटरसच्या ॲक्शन असणार आहे. युटराईन ॲक्शन. हे ॲक्शन काय होतात? ॲबनॉर्मल फॉर्म होतात आणि त्याच्यामुळे काय होणार आहे? जी काय डेथ आहे डेथ ऑफ द बेबी होण्याचे चान्सेस हाय असणार आहे. देन नेक्स्ट आहे प्रीमॅच्युअर रप्चर ऑफ मेम्ब्रेन. प्रीमॅच्युअर रप्चर ऑफ मेम्ब्रेन म्हणजे काय? जो काही मेम्ब्रेन आहे आउटसाइड द फिटस, जो काही मेम्ब्रेन असतो इंट्रायुटराईन लाईफमध्ये, तर तो मेम्ब्रेन काय होतो? प्रीमॅच्युअरली रप्चर होतो. आणि जर तो प्रीमॅच्युअरली रप्चर झाला तर काय होणार आहे? जे काही ॲमनिओटिक फ्लुइड आहे हे ॲमनिओटिक फ्लुइड काय होतं? एक्सपेल्ड आउट होतं. आणि टोटल एक्सपेल्ड आउट जर जे फ्लुइड झालं त्या कंडिशनमध्ये बेबी काय होणार आहे? ॲस्पॅक्सिया होणार आहे. का बरं? तर जो काही युटरस आहे तो युटरस काय होईल? सडनली कोलॅप्स होईल. आणि सडनली कोलॅप्समुळे काय होणार आहे? जे काही ब्लड वेझल्स आहे या ब्लड वेझल्स काय होतात? कॉन्ट्रॅक्ट होऊन जातात. आणि कॉन्ट्रॅक्शनमुळे काय होणार आहे? बेबीजला हायपोक्सिया होणार आहे. देन नेक्स्ट आहे ॲमनिओनायटिस. ॲमनिओनायटिस मीन्स काय? जे काही ॲमनिओटिक फ्लुइड आहे, ॲमनिओटिक मेम्ब्रेन आहे, ह्या ॲमनिओटिक फ्लुइडला आणि त्या मेम्ब्रेनला काय होणार? इन्फेक्शन आणि इन्फ्लॅमेशन होणार. आणि ड्यू टू दॅट त्यामुळे काय होणार आहे? जे काही इन्फेक्शन आणि इन्फ्लॅमेशन आहे ते बेबीला काय होणार आहे? इझिली काय होणार? स्प्रेड होणार आहे थ्रू डायरेक्ट कॉन्टॅक्ट. आणि ह्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमुळे काय होणार आहे? जे काही बेबी आहे त्या बेबीमध्ये इन्फेक्शन काय होऊ शकतं? प्रोड्यूस होऊ शकतं. आणि ड्यू टू दॅट बेबीची काय होणार आहे? डेथ होणार आहे. देन नेक्स्ट आहे फिटो प्लासेंटल फॅक्टर.
प्लासेंटल फॅक्टर. आता फिटोप्लासेंटल फॅक्टर काय असतात, तर फिटोप्लासेंटल फॅक्टर म्हणजे फिटसचं आणि प्लासेंटाचे जे काही फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर्स काय होतात इथे इन्क्लूड होतात. जर इथे मल्टिपल प्रेग्नन्सीज असेल तर मल्टिपल प्रेग्नन्सीमध्ये काय असणार आहे, हे चान्सेस हाय असणार आहे. मल्टिपल प्रेग्नन्सी. आता मल्टिपल प्रेग्नन्सीमध्ये काय होतं की मोर दॅन वन फिटस, मोर दॅन वन एम्ब्रिओ काय होतो, ग्रो होतो इनसाइड द युटरस. म्हणजे ट्विन्स आपण त्याला म्हणू शकतो. काही कंडिशनमध्ये ट्विन्स असतात, काही कंडिशनमध्ये काय असतात, ट्रिपलेट्स असतात. हे जे कंडिशन्स आहे या कंडिशनमध्ये काय होतं, जो काही प्लासेंटल फॉर्मेशन असणार आहे ते प्लासेंटल फॉर्मेशन जेवढं बेबीची नीड आहे तेवढं नीडमध्ये काय होत नाही, फॉर्म होत नाही. तिथं काय होतं, थोडंसं जे काही कॉम्प्रोमाइज करावं लागतं बेबीच्या प्लासेंटाला, आणि त्या कंडिशनमुळे काय होतं, जो काही बेबीचं न्यूट्रिशन आहे ते न्यूट्रिशन प्रॉपरली होणार नाही. जर ते प्रॉपरली होत नसेल तर त्या कंडिशनला काय होणार आहे, बेबीचे लो बर्थ वेट बेबी प्रोड्यूस होण्याचे चान्सेस हाय असणार आहे. आणि जर बेबी लो बर्थ वेट प्रोड्यूस होत असेल तर त्या कंडिशनमध्ये बेबीची डेथ पण होऊ शकते. देन नेक्स्ट कंजेनायटल फॅक्टर. कंजेनायटल फॅक्टर म्हणजे काय, तर कंजेनायटल बेबी जर ॲबनॉर्मली प्रोड्यूस होत आहे, कंजेनायटल ॲबनॉर्मलिटीज बेबीजमध्ये येत असेल तर त्या कंडिशनमध्ये पण काय होतं, बेबीची डेथ होते. आता कंजेनायटल ॲबनॉर्मलिटीज कोणत्या, तर याच्यामध्ये इन्क्लूड होतं स्पायना बायफिडा वगैरे. स्पायना बायफिडाच्या कंडिशन्स असतात त्या जर असेल डेव्हलप, त्यांच्यानंतर जे काही ब्लड रिलेटेड डिसऑर्डर्स असतात, या ब्लड रिलेटेड डिसऑर्डर जर बेबीमध्ये प्रोड्यूस होत असेल तर त्या कंडिशनला काय होणार, बेबी डेथ होण्याचे चान्सेस हाय असणार आहे. देन नेक्स्ट आहे लो बर्थ वेट बेबीज, LBW अँड IUGR. यात काय होतं, बेबीचं जे काही नॉर्मल वेट आहे 2.5 kg ॲट बर्थ, ते ॲट बर्थला काय होणार नाही, प्रोड्यूस होणार नाही. बेबीचं वेट काय असणार आहे, लेस असणार आहे. जर बेबीचं वेट लेस असेल त्या कंडिशन आपण लो बर्थ वेट बेबीज म्हणतो. आणि हे लो बर्थ वेट बेबीज एन्व्हायरमेंट सोबत कोप करण्यासाठी एकदम त्यांना डिफिकल्ट जातं, आणि त्या डिफिकल्टीमुळे काय होऊ शकतं, बेबीची डेथ होऊ शकते. कारण बेबीचं जे काही थर्मो रेग्युलेशन आहे हे थर्मो रेग्युलेशन मेनली प्रॉपर होणार नाहीये. देन IUGR इट मीन्स इंट्रा युटराइन ग्रोथ रिटार्डेशन. जर बेबीचं इंट्रा युटराइन ग्रोथ रिटार्डेशन झालेलं असेल त्या कंडिशनमध्ये काय बेबीची डेथ होण्याचे चान्सेस हाय असणार आहे. नेक्स्ट आहे प्रीटर्म बेबीज. प्रीटर्म बेबीज, जर बेबी प्रीटर्म होत असेल, बेबीचं जो काही बर्थ आहे ही बर्थ काय असणार आहे, टोटल गेस्टेशनल एज जो काही 38 to 42 वीक्स आहे, ह्या टोटल 38 to 42 वीक्स मध्ये न होता तो काय असणार आहे, लेस मध्ये प्रोड्यूस होत असणार. आफ्टर द 28 वीक्सच्या नंतर जर होत असेल त्याला आपण प्रीटर्म बेबीज म्हणतो. आणि जर तो प्रीटर्म बेबी असेल तर त्या कंडिशनमध्ये काय होणार आहे, डेथ ऑफ द फिटस होण्याचे चान्सेस किंवा डेथ ऑफ द बेबी होण्याचे चान्सेस काय असणार आहे, हाय असणार आहे. हे सगळे काय झाले, कॉजेस ऑफ द प्रीटर्म बेबीज किंवा कॉजेस ऑफ दी पेरिनेटल मॉर्टॅलिटी. पेरिनेटल मॉर्टॅलिटीचे हे काय कॉजेस आहे. याच्यानंतर आपण बघणार आहे व्हॉट इज दी स्टेप्स ऑफ, म्हणजे ज्या काही स्टेप्स आहे त्या स्टेप्स काय करायच्या, कॅरीड आउट करायच्या कशासाठी, टू फिटस. जो काही फिटस असेल किंवा पेरिनेटल मॉर्टॅलिटी, या पेरिनेटल मॉर्टॅलिटी काय करण्यासाठी, रिड्यूस करण्यासाठी, फिटल डेथ काय करण्यासाठी, रिड्यूस करण्यासाठी. त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे स्टेप्स. कोणकोणत्या स्टेप्स असणार आहे, या स्टेप्समध्ये नंबर 1 इन्क्लूड होते प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग. जी काही काउन्सिलिंग आहे ही काउन्सिलिंग काय करायची, बिफोर दी प्रेग्नन्सी जी होण्याच्या अगोदर काय करायची, प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग करायची. याच्यामध्ये कोणती काउन्सिलिंग करायची, एज्युकेट द मदर अँड दी, जे काही कपल असणार आहे ते कपल रिगार्डिंग दी हेल्थ ऑफ द बेबी, हेल्थ ऑफ द इन्फंट, आणि जे काही न्यूबॉर्न असणार आहे त्या न्यूबॉर्नची. त्याच्यानंतर त्यासोबत काय, जे काही न्यूट्रिशनल फॅक्टर्स असणार आहे, न्यूट्रिशनल फॅक्टर्स कसे प्रॉपरली मेंटेन करायचे बेबीचे स्वतःचे, ते काय करायचे त्यांना टीच करायचे. त्याच्यासोबतच काय, ज्या काही प्रेग्नन्सी टेस्ट आहेत त्या प्रेग्नन्सी टेस्ट काय करायचे त्यांना कॅरीड आउट करण्यासाठी सांगायचं. त्याच्यानंतर ज्या काही अँटीनेटल चेकअप्स आहेत हे अँटीनेटल चेकअप्स काय करायचे त्यांना टीच करायचे. देन नेक्स्ट आहे जेनेटिक काउन्सिलिंग. जेनेटिक काउन्सिलिंग मध्ये त्यांना सांगायचं की जेनेटिकली जे काही अबनॉर्मॅलिटीज बेबीजमध्ये प्रोड्यूस होतात या कोणकोणत्या असतात आणि त्यासाठी कोणत्या स्क्रीनिंग टेस्ट आपल्याला काय करायचे, कॅरीड आउट करायचे. आणि ज्याच्यामुळे काय होणार आहे, जे काही जेनेटिक प्रॉब्लेम्स बेबीमध्ये डेव्हलप होणार आहे किंवा जे काही पेरिनेटल बेबीच्या काय होणार आहे, डेथ होणार आहे, ह्या पेरिनेटल मॉर्टॅलिटी किंवा पेरिनेटल डेथ काय करू शकतो आपण, अवॉइड करू शकतो, स्टॉप करू शकतो. देन थर्ड वन आहे टर्मिनेशन ऑफ फिटस. ही फिटस काय असेल, अफेक्टेड असेल.
आता टर्मिनेशन म्हणजे काय का मेडिकल टर्मिनेशन ऑफ द प्रेग्नन्सीज, त्यांना त्यांचं काय करायचं मेडिकल टर्मिनेशन करायचं इफ देर इज अ फिटस काय असेल अफेक्टेड असेल बाय देर इज अ कंजनायटल प्रॉब्लेम, जेनेटिक प्रॉब्लेम किंवा एनी ऑफ द डिसऑर्डर. जर त्याला ॲबनॉर्मॅलिटीज असेल तर त्या ॲबनॉर्मॅलिटीजमध्ये तो बर्थ घेण्याच्या अगोदर काय केलं जातं त्याचं टर्मिनेशन केलं जातं आणि ते टर्मिनेशन काय असणार आहे इफेक्टिव्ह असणार आहे, जेणेकरून काय होणार नाही जे काय पेरिनेटल मॉर्टॅलिटी आहे या पेरिनेटल मॉर्टॅलिटी होणार नाही. देन रेग्युलर अँटीनेटल चेकअप, regular antenatal care and antenatal checkup. जे काही अँटीनेटल केअर आहे ती अँटीनेटल केअर काय करायची प्रॉपरली डिलिव्हर करायची, प्रॉपरली त्यांना टीच करायचं, लर्न करायचं त्याच्या कशा रिगार्डिंग अँटीनेटल केअरच्या रिगार्डिंग. जे काही नॉर्मली ज्या व्हिजिट्स करतो आपण अँटीनेटल केअरच्या त्या कमीत कमी 3 काय व्हायला पाहिजे व्हिजिट्स व्हायला पाहिजे त्या कपलच्या, ज्याने काय होणार आहे आपल्या जी काही बेबीची ग्रोथ आहे ती बेबीची ग्रोथ प्रॉपरली समजणार आहे. देन नेक्स्ट आहे ॲडवाइस. ॲडवाइस काय ॲडवाइस करायचं मदरला ॲडवाइस रिगार्डिंग हेल्थ, न्यूट्रिशन, चेकअप अँड एक्सरसाइज. याच्यासोबतच काय रेस्ट ऑल्सो. आपल्याला मदरला काय ॲडवाइस करायचं टोटली हेल्थच्या रिगार्डिंग, हेल्थ कशी मेंटेन करायची विथ देर इज अ न्यूट्रिशन, जे काही न्यूट्रिशनल स्टेटस असेल मदरचं ते ऑप्टिमम लेवलला कसं घेऊन जाणार आहे ते सांगणार आहे. देन जे काही अँटीनेटल चेकअप करायचे मदरचे त्या अँटीनेटल चेकअपच्या रिगार्डिंग काय करणार आपण त्यांना ॲडवाइस करणार आहे. प्लस मदर जे काही एक्सरसाइज असेल आणि ज्या काही रेस्ट असेल त्या रेस्ट काय करायच्या मदरला प्रॉपरली ॲडवाइस करायच्या. यानंतर काय ॲडवाइस करणार आहे आपण मदरला देर इज अ इम्प्रूव्हमेंट ऑफ मॅटर्नल न्यूट्रिशन, जसं की सांगितलं मॅटर्नल न्यूट्रिशन काय करायचं इम्प्रूव्ह करायचं. असेसमेंट अँड मॅनेजमेंट ऑफ हाय रिस्क प्रेग्नन्सी, हाय रिस्क प्रेग्नन्सीज काय करायचं असेसमेंट करायचं आणि मॅनेजमेंट करायचं ऑफ हाय रिस्क प्रेग्नन्सी. जे काय हाय रिस्क प्रेग्नन्सी आहे त्या हाय रिस्क प्रेग्नन्सीज काय करायचं मॅनेजमेंट करायचं, असेसमेंट करायचं. हाय रिस्क प्रेग्नन्सीमध्ये कोण येतं तर हाय रिस्क प्रेग्नन्सी इन्क्लूड जर एक्लाम्शिया, प्री एक्लाम्शिया असेल, गेस्टेशनल डायबिटीज असेल, त्याच्यानंतर जे काही प्लासेंटल ॲबनॉर्मॅलिटीज असेल, या सगळ्या ॲबनॉर्मल प्रेग्नन्सीचं काय करायचं प्रॉपरली असेसमेंट करायचं आणि प्रॉपरली काय करायचं मॅनेजमेंट करायचं. आफ्टर दॅट इम्युनायझेशन, मदरला काय करायचं इम्युनाइज करायचं. मदरला प्रोव्हाइड करायचं इम्युनायझेशन. प्रॉपरली इम्युनायझेशन जर आपण मदरला प्रोव्हाइड केलं त्या कंडिशनला काय होणार आहे जे काही चान्सेस ऑफ डेव्हलपिंग डिसीज इन मदर अँड बेबी काय असणार आहे ते रिड्यूस होणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे पेरिनेटल मॉर्टॅलिटी ऑल्सो रिड्युसेस. देन नेक्स्ट अवॉइडन्स ऑफ ट्रॉमॅटिक व्हाजायनल इंजुरी. मदरला काय करायचं प्रॉपरली मॉनिटर करायचं, मॉनिटरिंग करायचं प्रॉपरली आणि काय करायचं ज्या काही व्हाजायनल डिलिव्हरीज ह्या व्हाजायनल डिलिव्हरीजमध्ये काय करायचं जो काही ट्रॉमॅटिक व्हाजायनल डिलिव्हरीज आहे ते काय करायच्या अवॉइड करायच्या. ट्रॉमॅटिक व्हाजायनल डिलिव्हरी, ट्रॉमॅटिक व्हाजायनल काय करणार आपण रिड्यूस करणारे अवॉइड करणारे. देन नेक्स्ट आहे अवॉइडन्स ऑफ देर इज अ सेप्टिक टेक्निक. ज्या काही सेप्सिस आहे त्या सेप्टिक टेक्निक काय करायच्या अवॉइड करायच्या आणि अँटी सेप्टिक टेक्निक काय करायच्या डेव्हलप करायच्या. त्याच्यामध्ये जो काही बेबीजला आपण डिलिव्हर करणार आहे या डिलिव्हरीमध्ये काय पाहिजे प्रॉपरली सेप्टिक अँटी सेप्टिक टेक्निक काय करायच्या प्रोव्हाइड करायच्या, जेणेकरून काय होणार नाही इन्फेक्शन पास होणार नाही, क्रॉस इन्फेक्शन बेबीजला आणि मदरला होणार नाही. देन नेक्स्ट आहे एज्युकेशन रिगार्डिंग देर इज अ न्यूबॉर्न केअर. मदरला काय करायचं केअर प्रोव्हाइड करायची, टीच करायचं की जे काही न्यूबॉर्न्स आहे या न्यूबॉर्न्सला आपण कशा पद्धतीने काय करणार आहे केअर प्रोव्हाइड करणार आहे. देन एज्युकेटिंग पीपल रिगार्डिंग देर इज अ फॅमिली प्लॅनिंग. ज्या काही फॅमिली प्लॅनिंगच्या मेथड्स आहे या फॅमिली प्लॅनिंगच्या मेथड्स काय करणार आपण पीपल्सला टीच करणार आहे, जेणेकरून काय होणार आहे जे काही पॉप्युलेशन आहे जे एक्स्ट्रा बर्थ ऑफ द बेबीज आहे ते होणार नाही अँड ड्यू टू दॅट मदरची हेल्थ प्रॉपर राहील आणि जे काही पेरिनेटल मॉर्टॅलिटीज आहे त्या पेरिनेटल मॉर्टॅलिटीज होण्यापासून काय होणार आहे वाचणार.